आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या राजकारणात सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यातच प्रभाग क्रमांक 8 मधील भारतीय जनता पार्टीचे शिर्डी शहराध्यक्ष आणि संघाचे निष्ठावान बाल स्वयंसेवक रवींद्र पांडुरंग गोंदकर यांनी आज सकाळी नारळ फोडून विजयाचा संकल्प केला। विशेष म्हणजे या प्रसंगी केवळ एकच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत गोंदकर यांना सक्रिय पाठिंबा दर्शविला। विविध धर्मीय नागरिकांच्या या एकजुटीमुळे गोंदकर यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाले आहे आणि यांच्या विजयाच्या शक्यता अधिक भक्कम झाल्या आहेत। रवींद्र गोंदकर हे केवळ पक्षाचे शहर अध्यक्ष नाहीत तर त्यांचे संपूर्ण कुटुंबच जनसेवेत सक्रिय आहे। रवींद्र गोंदकर आता एका नव्या आणि मोठ्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत। राज्याच्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीचे आणि विकासाचे व्हिजन पुढे घेऊन जाण्याचा आपला निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। सर्वसामान्य नागरिकांच्या साथीने आणि विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 8चा विकास साधण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहोत असे त्यांनी जाहीर केले। लतीफ शेख नाव आहे माझं। प्रभाग क्रमांक 8 मधून आमचे शिर्डी शहर अध्यक्ष रवी तात्या गोंदकर पाटील हे नेतृत्व करत आहे आणि त्यांच्या जोडीला पोपट भाऊ शिंदे जे होते ते आता समजा बिनविरोध निवडून आलेले आहे। तर तात्यांसाठी सर्व जाती धर्मातले लोक नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एकत्र आलेले आहे। तर तात्यांना ह्या वार्डामधून भरघोस मतांनी सर्वांनी निवडून द्यावे आणि विखे पाटलांची जी कामं आहे, खासदार साहेब असतील, नामदार साहेब असतात, पूर्वी खासदार बाळासाहेब विखे पाटील असेल का, मुस्लिम समाजावर त्यांचं प्रेम आहे। हिंदू मुस्लिम इथं दलित जेवढे भी सर्व जाती धर्माचे लोक आहे हे सबका मालिक एकचा जो संदेश घेऊन बाबांच्या नगरीमध्ये सगळे एकत्र आहे आणि आम्ही सर्व इकडं निघालेलो आहोत प्रचार फेरीमध्ये। तात्यांना उत्कृष्ट असा सर्व जाती धर्माचा जो आहे तो पाठिंबा भेटत आहे। तर 8 नंबर मधून तात्या प्रचंड मतांनी निवडून येणार आहे आणि साहेबांची जी कामं आहे त्या कामाच्या बलबुत्यावर विकासाच्या मुद्द्यावर हे मतदान होत आहे। किती मतदान मुस्लिम समाजाचं आहे आणि कशा प्रकारे साधले जाणार आहे? कमीत कमी मुस्लिम समाजाचं 950 मतदान आहे आणि त्या 950 मतदानाचा पर्यंत कमी वेळेस तात्यांना आम्ही 700-800च्या वर जे लीड आम्ही या मतदारसंघातून देणार आहोत। काय काम आहे तात्याचे, कशा प्रकारे तात्यांनी आतापर्यंत वार्डामध्ये काम केलेले आहेत? रवी तात्या हे नेता कमी आणि मित्र जास्त आहे। रवी तात्यांचा जनसंपर्क एवढा दांडगा आहे की शिर्डी शहरामध्ये त्यांच्यासारखा एकही युवा नेतृत्व नसेल तर तळागाळापर्यंत सर्व जाती धर्मासाठी रात्री बेरात्री जे धावून जाणारे नेतृत्व म्हणजे रवी तात्या आहे। अनेकांकडून असं टीका टिप्पणी केली विरोधात जातीवादी करतात, अमुक करतात, काय नेमका तुमचा अनुभव आहे? जातीवादीच्या मुद्द्यावर हा इलेक्शन होणार नाही। हे इलेक्शन जे होत आहे ते फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर, सबका मालिक एकच्या मुद्द्यावर। पक्षीय भेदभाव आमच्याकडे कोणताच नाही। हे लोकांचा गैरसमज आहे की मुस्लिम समाज हा भाजपला मतदान करत नाही, पण इथं राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, यांचं भरभक्कम सर्व समावेशक सर्व जाती धर्माला सामावून घेणारं नेतृत्व असल्यामुळं तर आमचं सर्व मुस्लिम समाज हा तात्यांच्या मागे गंभीरपणे उभा आहे आणि सर्व समाजाचे ज्येष्ठ नेते असतील, युवक असतील, हे सर्वच्या सर्व तात्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देतील। काय घोषणा द्याल? घोषणा एकच आहे, हम सब एक आहे, सबका मालिक एक आहे आणि ह्या वार्डातून नाही तर पूर्ण 23-0चा नारा आम्ही या वार्डापासून सुरुवात करतोय। नगराध्यक्ष बी आमचा प्रचंड बहुमतांनी निवडून येणार आणि 23चे 23 नगरसेवक सुद्धा प्रचंड बहुमतांनी निवडून येणार आणि शिर्डीतील एकमेव वार्ड असा आहे की तिथं बिनविरोधची सुरुवात जे इथं 8 मधून झालेली आहे। तर याच्यावरून जनता जे इथं संपूर्ण नामदार साहेब, रवी तात्या, खासदार साहेब यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे। त्यामुळं ही सर्व गोरगरीब जनता माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर प्रचार करीत आहे आणि माझं स्वतःचं इलेक्शन हे राहिलेलं नाही। त्याच्यामुळे हे स्वतः जनतेनेच हातात घेतलेलं आहे। गेल्या काही 10-15 वर्षापासून सातत्याने केलेलं काम, गोरगरीब जनतेसाठी रात्रचा दिवस आणि दिवसाची केलेली रात्र आणि त्यातून कार्यानुभव आलेला आणि त्यातून जनतेसमोर जाताना जनतेने मला किंवा आमच्या टीमला प्रतिसाद देताना असं भरभरून सांगतात का हे इलेक्शन तात्या आमचं आहे, तुमचं राहिलेलं नाही। इलेक्शन हे इलेक्शन असतं, काही गोष्टीत ग्राउंडवर जायचं असतं, भावनात्मक किंवा विवश होऊन किंवा
खूप अतिउत्साहात पण जायचं नसतं, कॅम्पेनिंग करायचं असतं, जनतेने स्वीकारायचं नाही स्वीकारायचं, साथ द्यायची नाही द्यायची, आपला चेहरा पाहून जनतेला पटलं तर लीड देतील, नाही पटलं तर त्यांच्या मनातलं जे असेल ते असेल. पण माझी प्रामाणिक इच्छा आहे का जनतेच्या अंत्यपर्यंत, अंत्योदय ज्याला आपण म्हणतो, शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. जनतेला चांगले विचार, चांगली सुरक्षा, स्वच्छ पाणी, शांत शिर्डी, सुरक्षित शिर्डी, विकसित शिर्डी आणि विकासाला मत मागणार आहोत. काय आव्हान कराल? मुळातच भगवंतांनी जन्म देताना हिंदू मुस्लिम केलेलं नाही, त्याच्यामुळे आपण हिंदू आणि मुस्लिम हा भेदभाव करणंच योग्य नाही असं मला वाटतं. सबका मालिक आणि बाबांची शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिक एक, या पद्धतीने आपण चाललं पाहिजे.